जय महाराष्ट्र. 28 जानेवारी 2026. सगळं इंस्टाग्राम, सोशल मीडिया, यूट्यूब पूर्ण अख्खं गच झालेलं आहे. मिस यू दादा, लव यू दादा, अजितदादा अमर रहे, अजितदादा परत येणार. अरे तुमचं एवढंच जर प्रेम आहे अजितदादावरती, तर नुसतं त्या इंस्टामध्ये हार्ट ब्रोकन इमोजी, मिस यू, लव यू टाकून नाही जमणार रे. आज 19 दिवस झाले आपल्या दादाला जाऊन, आपल्या लोकनेत्याला जाऊन. एक सच्चा कामाचा माणूस म्हणून ओळख असणारा रांगडागडी, महाराष्ट्राच्या राजकारणातला वाघ, याला जाऊन आज 19 दिवस झाले तरी त्याची चौकशी नाही. ब्लॅक बॉक्स जळाला आहे पूर्ण. ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवणार आहेत. सगळं टोलवा टोलीचं राजकारण चालू आहे. ह्याच्यावरनं क्लिअर कटमध्ये दिसून येते की अजितदादाचा आपल्या घात झालेला आहे. तिकडं तो रोहित दादा एकटाच नडतोय, प्रश्न उचलतोय, तर त्याला सपोर्ट करणारं फक्त सोशल मीडियावरती. अरे खाल्ल्या मिठाला जागायचं असेल तर रस्त्यावरती उतरा, आणि रस्त्यावरती उतरलंच पाहिजे, नाहीतर अख्खा महाराष्ट्र आपला संपून जाईल रे. शाहू फुले आंबेडकर, शिवरायांचा महाराष्ट्र हा. हे सगळे लोक घात करतील आणि वन बाय वन जे आपले सच्चे कामाचे लोकनेते आहेत हे सगळे गिळून टाकतील आणि अख्खा महाराष्ट्र काबीज करतील. आणि एक हिंदू मुस्लिम दंगली जातीवादी करतील आणि सगळा विषय डायव्हर्ट करतील आणि सगळा मॅटर क्लोज करतील. त्याच्यामुळे ह्याला बळी पडू नका. मी तर पूर्ण रोहितदादाच्या सपोर्टमध्ये येतोय. का? कारण का महाराष्ट्राचा आपला खरा नेता गेलेला आहे, आपल्या महाराष्ट्रातला नेता गेलेला आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. हा आपला अधिकार आहे, हा आपला हक्क आहे. नुसतं सोशल मीडियावरती कमेंट मारून हे करून चालणार नाही रे बाबा.